माझ्याकडे जो विषय आहे तो आहे कला आणि क्रीडा। तर सर्वप्रथम आपण कलेचा विचार करूया। कला म्हणजे काय? तर सर्व घटनांच्या अनुभूतीची जी मांडणी केली जाते त्याला आपण कला असं म्हणतो। आता कलेचे वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात, त्याच्यामध्ये शिल्पकला आहे, साहित्यकला, संगीत, वादन, गायन, अभिनय, अशा नृत्य, ह्या वेगवेगळ्या कलेमधून आपल्याला मुलांचा आपल्या मोठ्या प्रमाणात विकास करायचा आहे। आणि त्याचबरोबर जर बघितलं तर क्रीडेचा जर विचार केला तर क्रीडा ही एक क्रीडेमध्ये खेळ हे एक नैसर्गिक अशी क्रिया घडत असते की ज्याच्यामध्ये आपल्या मुलांचा कला आणि क्रीडेचं सांगड घालून अध्यापनात त्यांचा मोठ्या प्रमाणात जर विकास केला तर त्यांच्या सृजनशीलतेला मोठ्या प्रमाणात वाव मिळू शकतो आणि मोठ्या प्रमाणात आपण त्यांचा प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांच्यामध्ये आवड निर्माण करून मोठ्या प्रमाणात विकास करू शकतो। आणि हे सर्व कार्य आपल्या शिक्षकांनाच करायचे आहे। ही विविध प्रकारची जी फुलं मी बनवलेली अस्टरची आहे, ही फुलं आहेत अस्टरची। ही जी बनवलेली ही आहे अस्टरची फुलं। याच्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते। आणि ही जी दुसऱ्या रंगाची दिसते गुलाबी आणि थोडा पर्पल कलरमध्ये, ही आहे ऑर्गेंडीच्या कापडापासून बनवलेली ही फुलं आहे। याला लागणारा जो कपडा आहे तो ऑर्गेंडीचा कपडा म्हणतात। त्याच्यासाठी लागणारी जी हिरव्या रंगाची टेप आहे त्याला हिरव्या रंगाची एक टेप असते आणि तार घ्यावी लागते आणि त्यांच्या माध्यमामधून आपण हे